करून दिलेला अभ्यास जर का तुम्ही गृहपाठ नाही केला तर ते शिक्षक सुद्धा तुम्हाला योग्य ती शिक्षा त्यावेळेला दिली जाते. म्हणजे कायद्याचं पालन हे केलं गेलंच पाहिजे या पद्धतीची भावना ही शाळेमध्ये ती टिकवलेली असते. विद्यार्थी घडवण्यासाठी थोडंसं त्यांच्यावरती अभ्यासाचं ओझं हे असतंच, त्याच्याशिवाय ते होऊ शकत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद या भारताचे पहिले राष्ट्रपती त्या भारतीय संविधानाच्या दिलेल्या नियमाच्या आधारे निवडून आले. खऱ्या अर्थानं त्यावेळेला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे आपण जो 26 जानेवारीचा कार्यक्रम करतो तो प्रजासत्ताक दिन, म्हणजे प्रजेची सत्ता खऱ्या अर्थानं त्यावेळेला स्थापित झाली. कारण त्याच्या आधीचा जो काळ होता आपला ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आपण राहत होतो. सार्वभौम नावाचा एक विषय शब्द तुमच्या काळाची एखादी उद्देशिका प्रस्तावना असते. आपली ज्या भारतीय संविधानाची प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनामध्ये आम्ही भारताचे लोक पासून आम्ही स्वीकारत आहोत अशा पद्धतीचं जे काय शब्दांकन केलेलं आहे. म्हणजे त्या पुस्तकामध्ये नेमकं लिहिलेलं आहे काय, त्या पुस्तकाची कमीत कमी शब्दांमध्ये आपल्याला माहिती असावी. घडून 75 वर्ष आणि अशा पद्धतीचं गेली 75 वर्ष एवढ्या मोठ्या भारताचा हा जो काही प्रवास चालू आहे फक्त आणि फक्त एखाद्या पुस्तकावरती चालू आहे. नियम जामदार साहेब यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय S.N. तांबे सर यांना विनंती करतो की आजच्या या सोहळ्याचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आज महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करा असं त्या ठिकाणी ते परिपत्रक आहे. त्या दृष्टिकोनातून की